शकता आता सर्व फ्राय झालेलं आहे. मला अंधार पडतो, जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे. काय झालं तर हे बघा, हा हळद आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे. पूर्ण 1 पॅकेट टाकायचं. बाकी मसाला वगैरे काहीच नाही वेगळं, फक्त हळद आणि पावभाजी मसाला. चांगल्याला तळशी द्यायचं. आता भाज्या तर परतलेल्याच आहे चांगल्या तेल, त्याच्यामध्ये टाकायचं बासमती तांदूळ. भिजत ठेवलेत 15 मिनटं. चांगलं हलवून घ्यायचं. तांदूळ भिजत घातल्यामुळे कसं पाणी थोडंसंच लागणार आहे. किती मस्त कलरफुल दिसतं की नाही, झालं अजून छान होईल. त्यात आपल्या अंदाजे पाणी टाकायचं. थोडंसं पाण्यातून शिजून जाईल. मस्त कलरफुल दिसते. थोडंसं मीठ टाकलं, कमी वाटत नाही. झालं त्याला ना झाकण मारून ठेवून द्यायचं. चला झाल्यावर बघूया.